आता डायबिटीज पेशंटमध्ये मेटफॉर्मिन विथ ग्लिमेप्रेडसुद्धा कॉम्बिनेशन खूप दिलं जातं. आता एक्झॅक्टली काय याच्यामध्ये ब्रँड नेम कुठले ते तुम्हाला सांगते. एकदा MRLM, ग्लिमेसेव, ग्लुकोनाम जी, ग्लायकोमेट GP आणि ग्लिमे एम असे खूप सारे ब्रँड आहेत. ठीक आहे, आता हे यूज काय तर टाईप 2 डायबिटीजमध्ये वापरलं जातं. ब्लड शुगर कंट्रोलसाठी मेटफॉर्मिन एकट्याने पुरेसा नसेल ना तर त्याच्यामध्ये दिलं जातं. HbA1c कमी करण्यासुद्धा मदत करतं. आता ह्याचं मेकॅनिझम काय तर मेटफॉर्मिनचं आणि ग्लिमेपॅडचं मेकॅनिझम मी ऑलरेडी त्यांचे सेपरेट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ मी इथे मेन्शन करून देईन, तरीसुद्धा तुम्हाला ते मी शॉर्टमध्ये सांगते एक्झॅक्टली काय. मेटफॉर्मिन काय करतं, लिव्हरमध्ये जे पण ग्लुकोज प्रोडक्शन आहे त्याला कमी करतं आणि शरीरातली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं. ग्लिमेपॅड काय करतं, हे एक सल्फोनेयुरिया ग्रुपचा पार्ट आहे. पॅनक्रियाजमधून इन्सुलिन सिक्रेशन जे ते वाढवतं, त्याच्यामुळे ब्लड शुगर कमी होण्यामध्ये मदत होते. आता हे कॉम्बिनेशनमध्ये का देतात, दोन वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी दिलं जातं. HbA1c अधिक चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी फास्टिंग आणि पोस्ट मिल्क शुगर दोन्हीसुद्धा कंट्रोल करण्यासाठी दिलं जातं. मेटफॉर्मिन ते एकट्याने पुरेसा नसतो म्हणून ग्लिमेपॅड दिलं जातं. आता बेनिफिट काय तर बेटर ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी HbA1c कमी करण्यात मदत करतं. फास्टिंग आणि पोस्ट मिल्क शुगर दोन्हीवर सुद्धा प्रभावी आहे. आता टाईप 2 डायबिटीजमध्ये हे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं आता याचे साईड इफेक्ट काय तर हायपोग्लायसेमिया आम्ही प्रत्येक व्हिडिओ सांगितलेलं आहे शुगरच्या, इथेसुद्धा मी मेन्शन करून देईन. चक्कर येऊ शकते, घाम येऊ शकतो, भूक वाढू शकते, मळमळ, जुलाब किंवा पोटामध्ये अस्वस्थ वाटू शकते आणि काही रुग्णामध्ये वजनसुद्धा वाढू शकतं. याच्यामध्ये कॉमन स्ट्रेन काय 1 mg/500, 2 mg/500 आणि 1 mg/1000 आणि 2 mg/1000. ठीक आहे. आता मी एक फार्मासिस्ट आहे. ॲज अ फार्मसी म्हणून तुम्ही ज्या गोळ्या खाता किंवा जे फार्मा स्टुडंट आहे स्पेशली मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते, पण खूप पेशंटसुद्धा बघतात. सो नक्की बघा, ॲज अ इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही घेऊ शकता. पण कुठली मेडिसिन तुम्हाला जी रिलेट केली तर डॉक्टरांना नक्की सांगा. डॉक्टर तुम्हाला डायग्नोस करते आणि त्यानंतर डॉक्टर तुम्हाला जेही असेल ते सांगू शकते. विदाऊट डॉक्टर कसं कोणती मेडिसिन घेऊ नका. ॲज अ फार्मसी माझं कर्तव्य तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं. सो व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा.